नमस्कार, कल्याणीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघू शकता तुम्ही इतका सुंदर फ्रॉक इथे आपला पॅन्टपासून तयार झालेला आहे. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या ज्या काही पॅन्ट असतात आणि आपल्याला फिटिंगला वगैरे व्यवस्थित नसतात आणि त्याचा कपडा एवढा सुंदर असतो की मग टाकायची इच्छाच होत नाही. तर मग अशा पॅन्टचा उपयोग काय करायचा, तर मी बघा या पॅन्टपासून सुंदर असा फ्रॉक तयार केलेला आहे. तुमच्याकडे तुमच्या घरातसुद्धा एखादी एक मुलगी असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा फ्रॉक तिला नक्कीच बनवू शकता. तर बघा आता ही जे काही सगळ्यात आधी आहे ना, तो पॅन्टचा वरचा इलास्टिकवाला भाग आहे ना, तो मी इथे कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. तर काय करायचं आहे, तो सगळ्यात आधी काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर व्यवस्थित अगदी बरोबर करून आपल्याला ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता बघा ही पॅन्ट अशी दोन मध्ये फोल्ड केलेली आहे. ठीक आहे, तर फोल्ड केल्यानंतर काय करायचं आहे, पहिले तर जी फ्रॉकची उंची आहे कमरेपर्यंतची ती आपल्याला चेक करायची आहे. ठीक आहे, आणि चेस्टसुद्धा आपली बसते का या पॅन्टमध्ये ते सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, तर चेस्ट आहे बघा 24, त्याचा चौथा भाग आहे 6 इंच आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, 8 इंच चेस्ट आहे आणि उंची घेतलेली आहे बघा मी इथे. तुम्हाला व्यवस्थित सांगते, पहिले आपण उंची आणि चेस्ट व्यवस्थित कट करून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि बॉक्स तयार करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, ह्या आपण कट करून घेऊयात. म्हणजे एवढा पार्ट जर कट झाला ना तर ते मला सांगताही येईल आणि तुम्हालाही सुद्धा व्यवस्थित दिसेल. ते बघा आता 2 पार्ट तयार झालेले आहे, आपला वरचा आणि सॉरी 2 पार्ट आहेत आता आपले हे पाठीमागचा आणि समोरचा. आता उरलेला जो काही पॅन्टचा खालचा भाग आहे ना, जो बॉटम असते ना, तो भाग बघा आता अशा प्रकारे फोल्ड करायचा. जे काही एक्स्ट्राचं दिसतं ना ते सगळं कट करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा खालची लेंथ मी चेक केलेली आहे आणि जो काय आपला बॉटम आहे ना त्याच्या डबल फ्रॉकची इथे उंची होती, तर ती बरोबर आहे का ते चेक केलं आणि नंतरच ही पॅन्ट मी कट करून घेतलेली आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला हे चेक करायचं आहे. तर बघा खालच्या घेरसाठी 2 पार्ट इथे तयार झालेले आहेत. तर बघा आता काय करायचं आहे, जो काय आपला फ्रॉकचा कमरेपर्यंतचा पार्ट आहे ना तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर त्याच्या आधी जो काही बॉटमचा खालचा पार्ट आहे ना, खालच्या घेरला लागणार आहे त्याचं मी बॉटमचा ना शिलाई काढून घेतली, जेणेकरून तो आपला कपडा एक्स्ट्रा अजून वाढेल याच्यासाठी. तर बघा आता हे मी काढून घेतलेला आहे. आता जो काही आपण कमरेपर्यंतची जो काही फ्रॉकचा भाग आहे ना त्याच्यासाठी मी इथे बघा आता 2 जे काही कट केलेले भाग होते ना ते मी इथे घेतलेले आहेत. तर बघा बंद बाजूने आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे. तर इथे मी शोल्डर घेतलेला आहे बघा, 2 ते 2.5 वर्षाची मुलगी आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे शोल्डर 4.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे बघा 4.5 इंच घेतलेला आहे. ठीक आहे, इथे उंची घेतलेली आहे मी 11.5 इंच. ठीक आहे, तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता, मी इथे थोडीशी जास्त घेतलेली आहे, अर्धा किंवा 1 इंच तुम्ही कमी घेऊ शकता. ठीक आहे, 11.5 इंच उंची घेतलेली आहे, शोल्डर घेतलेला आहे 4.5 आणि मुंडासुद्धा घेतलेला आहे 4.5. आता मी आपला मुंडाचा जो काय आकार आहे ना तो इथे 1.5 इंचावरती टिक करून घेणार आहे आणि देणार आहे. ठीक आहे, आता इथे मी पुढचा आणि मागचा मुंडा सेमच ठेवलेला आहे. ठीक आहे, लहान मुलींना तसं ते व्यवस्थित बसतं आणि मी याला स्लीव वगैरे काही लावणार नाही, त्याच्यासाठी मी इथे 1.5 इंचावरती टिक केलं आहे आणि डायरेक्टली आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा इथे 2 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 3.5 इंच आणि गळा मी इथे चौकोनीच ठेवलेला आहे. आता मुंड्याचा जो काही आकार आहे ना तो मी इथे कट करून घेते. आता हा झाला बघा आपला समोरचा भाग. ठीक आहे, तर याचा गळ्याचा आकार जो काय आहे ती मी कट करून घेते. आता बघा कमरेची बघा इथे फिटिंग जी आहे ना ती 5.5 आहे, त्याच्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे, तर ते किती झालं 7.5 इंच आणि मी हे तिरकस जोडून कट करून घेतलेलं आहे. बघू शकता आपला व्यवस्थित मुंड्याचा आकार इथे तयार झालेला आहे. तर पाठीमागच्या भागासाठी काय करायचं आहे, फक्त आपल्याला समोरच्या गळ्याची जी उंची घेतली का अर्धा इंच त्याच्यापेक्षा कमी घ्यायची आहे. तर पाठीमागच्या गळ्याची उंची मी 3 इंच घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 2 इंच. ठीक आहे, आणि कमरेची फिटिंग टाकून मी हे कट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे बघा, आपल्याला 2 ना कॉटनचं अस्तरचे ना 2 आपल्याला इथे तुकडे लागणार आहेत, जे की 6x6चे किंवा मग 8x8चे सुद्धा तुम्ही जास्त मोठे घेऊ शकता. मी इथे 6x6चेच घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला गळ्याला ना डबल आपल्याला पायपिंग किंवा गळापट्टी लावायची गरज नाही. ठीक आहे, डायरेक्टली आपण अशा प्रकारे लावून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकारसुद्धा अगदी व्यवस्थित येणार आहे. तर बघा ती जो काही तुकडा आहे अस्तरचा तो मी असं सरळ ठेवला आहे आणि त्याच्यावरती आपला जो काही फ्रॉकचा वरचा भाग आहे ना तो असा उलटा ठेवायचा आहे आणि जसा काही आकार आहे ना तसाच आकार इथे आपल्याला तशीच शिलाई इथे मारून घ्यायची आहे. थोडंसं अंतर ठेवत ठेवत आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे,
यानं काय होणार आहे की यानं आपल्या गळ्याला सुद्धा फिनिशिंग छान येणार आहे आणि परत आपल्याला पट्ट्या करून लावत बसायची गरजसुद्धा पडणार नाही. तर आता बघा हे मी आतमधलं जे काय अस्तर आहे ना ते मी इथे कट करून घेणार आहे आणि कट केल्यानंतर आपल्याला छोटे छोटे इथं कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित पलटी होईल आणि व्यवस्थित लागलंसुद्धा जाईल आतल्या बाजूने. ठीक आहे, पलटलंसुद्धा जाईल याच्यासाठी. तर बघा मी छोटे छोटे कट्स दिलेले आहेत इथे. आता आपण हे पलटी करून त्याच्यावरती एक दाबटीप मारून घेऊया थोडंसं अंतर ठेवत. आता हे दाबटीप मारल्यानंतर ना जो काही आतला कपडा आहे ना त्याला आपण नंतर हात शिलाईसुद्धा करून ते खालचा जो काही पार्ट आहे ना तो आपण व्यवस्थित जॉईन करू शकतो. ठीक आहे, आता बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. तसंच सेम याच पद्धतीने पाठीमागचा भागाला सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे. शिलाई मारायची आहे, एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे आणि कट्स द्यायचे आहेत. एवढंच फरक इथं, एवढाच चेंज आहे की इथे मी बटनसाठी थोडंसं 2 इंच खाली कट केलेला आहे आणि जसा काय आकार आहे ना तसा मी इथे शिलाई करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित इथे जे काही बटनसाठी खाली मी घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित कट द्यायचे आहे छोटे छोटे. अगदी आपली शिलाई जी आहे ना त्याच्या अलीकडेच द्यायचे आहेत आणि व्यवस्थित जे काही कोणे आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला काढत इथे पुन्हा त्याच्यावरती सरळ केल्यानंतर पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा थोडंसं अंतर ठेवत मी पुन्हा याच्यावरती एक दाबटीप देऊन घेतलेली आहे. इथे मी बटन लावणार आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही इथे चेनसुद्धा लावू शकता, काहीच हरकत नाही. पूर्ण व्यवस्थित पकडायचं आहे, अस्तरचा कपडा वरती दिसायला नको त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित पूर्ण पकडत शिलाई व्यवस्थित मारायची आहे. तर आता बघा आपले दोन्ही वरचे जे काही फ्रॉकचे पार्ट आहेत ना ते दोन्ही इथे तयार झालेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, जे काही खालच्यासाठी आपण खालच्या घेरसाठी 2 पार्ट घेतलेले आहेत ना ते काय करायचं आहे, 2 इंचावरती टिक करायचे आहे आणि इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, जेवढ्या प्लेट्स पडतील तेवढ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि चेक करायचं आहे वरच्या पार्टला बरोबर येतं का नाही जोडायला. ठीक आहे, आता बघा इथे मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकलेल्या आहेत. सुरुवातीला सुद्धा 2 इंच सोडायचं आहे आणि प्लेट्स टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 इंच सोडायचं आहे. तर बघू शकता. आता काय करायचं आपल्याला चेक करून बघायचं आहे वरच्या पार्टला हे बरोबर आहे का. तर कमी जास्त असेल तर प्लेट काढूसुद्धा शकता एखादी आणि जास्त झाला असेल तर एखादी प्लेट एक्स्ट्रा मारू शकता. ठीक आहे, तर बघा आता अशा प्रकारे. तर काय करायचं आहे आता आपल्याला, जो काय वरचा समोरचा पार्ट आहे ना तो आपल्याला खालच्या घेरला जोडून घ्यायचा आहे. वरचा पार्ट आपल्याला अगोदर खाली ठेवायचा आहे सरळ, त्याच्यावरती खालचा घेर आहे ना तो उलटा ठेवायचा आहे आणि जी काही प्लेट्सची शिलाई आहे ना त्याचवरती त्याच्या थोडंसं अलीकडं खाली आपल्याला शिलाई मारायची आहे, जेणेकरून काय होणार आहे फ्रॉक जर सरळ केला ना तर ती शिलाई आपल्याला दिसणार नाही याच्यासाठी. ठीक आहे, तर जी शिलाई आहे ना त्याच्या खालीच आपल्याला थोडंसं अंतर ठेवत ही शिलाई मारून घ्यायची आहे. इथे 2 शिलाई आपण मारून घेऊयात. सेम याच पद्धतीने पाठीमागचा भागसुद्धा याच पद्धतीने खालचा घेर आणि जो काही फ्रॉकचा वरचा भाग आहे ना तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर बघा इथे दोन्ही पार्ट मी जोडून घेतलेले आहेत. आपल्याला हे एकमेकावरती शोल्डर ठेवायचे आहेत आणि शोल्डरसुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडत काय करायचं आहे जोडून घ्यायचे आहेत. 1 ते 2 शिलाई इथे मारून द्यायचे आहेत. आता काय करायचं आहे, याला आता बघा स्लीव जोडलेली नाही तर हा असाच कपडा आहे तर याचे धागे वगैरे असं ठेवलं तर खूप निघणार आहे आणि ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसणार नाही. याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तिरकस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत साधारणपणे 1 इंचाची आणि ते आपल्याला सरळ बाजूने ठेवत थोडंसं अंतर ठेवत शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यालासुद्धा छोटे छोटे कट्स देत काय करायचं आहे आतल्या बाजूने फोल्ड करत त्याच्यावरती पुन्हा आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा आतल्या बाजूने मी फोल्ड केलेला आहे आणि वरतून एक शिलाई देत आहे. दोन्ही साईडने आपल्याला हे करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला फ्रॉकचा लुकसुद्धा चांगला येणार आहे आणि दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसणार आहे. तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, फिटिंगचं जे काही आपलं माप आहे ना ते इथे 2 इंच घेतलेलं आहे ना तेच आपल्याला इथे टाकत काय करायचं आहे टिक करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मला फ्रॉकला बंद लावायचे आहे, त्याच्यासाठी मी इथे 2 बंद तयार करून घेते. तुम्हाला रेडीमेड लावायचे असेल तुम्ही रेडीमेडसुद्धा दोरी लावू शकता. तर मी इथे फॅब्रिकचेच तयार केलेले आहेत. तर बघा दोन्हीसुद्धा बंद माझे इथे तयार झालेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, जे काय आपण फिटिंगची टिक केलेली आहे ना तिथूनच आपल्याला कमरेपर्यंत टिप द्यायची आहे आणि कमरेजवळ जो काही जॉईंट दिसतोय ना तिथेच आपल्याला बंद आतल्या बाजूने टाकत
त्याच्यावरती सुद्धा हे बंद जॉईन करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर बघा कमरेपर्यंत शिलाई मारायची आहे आणि तिथपर्यंत मारली की आपल्याला नंतर ते बंद आतमध्ये टाकून त्याच्यावरती पुन्हा एकदा शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम तसंच करायचं आहे आपल्याला. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे खूप अशा पॅन्ट असतात आणि कपडासुद्धा छान असतो त्याचा आणि डिझायनर कॉटनच्या वगैरे असतात, तर असं टाकून द्यायची इच्छा होत नाही. तर आपल्या घरामध्ये छोटीशी मुलगी असेल तर आपण तिच्यासाठी नक्कीच असा फ्रॉक तयार करू शकतो. ठीक आहे. तर बघा दोन्ही साईडने मी फिटिंगची टीप मारून घेतली आहे आणि लगेचच दुसरीसुद्धा मारून घेतलेली आहे. आता खालच्या घेरला काय करायचं आहे, पूर्ण आतल्या बाजूने फोल्ड करत आपल्याला पुन्हा एक त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. खरंच खूप सुंदर आणि मस्त आयडिया आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर खरंच एक लाईक नक्कीच करा. आता बघा आपल्याला पूर्ण फोल्ड करत करत जो काही खालचा घेर आहे ना त्याला शिलाई मारून द्यायची आहे. आता मी याला ना मॅचिंग असा एक वरती जे काही पाठीमागचा भाग आहे ना त्याला छोटंसं बटन लावलेलं आहे आणि ते बटन आतमध्ये टाकण्यासाठी छोटंसं इलॅस्टिक लावलेलं आहे. ठीक आहे. तर माझ्या मुलीला फ्रॉक घातल्यानंतरचा लुक तर मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेला आहे. खूप सुंदर दिसत होता तिला. ठीक आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. एक कमेंट नक्कीच करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.